प्रमोद काकडे, ग्रामपंचायत सदस्य. माझ्यासारख्या असंख्य तरुणांना पहिल्यापासूनच एक निरेविषयी आपुलकी आहे. त्या पद्धतीने मी आणि माझे सहकारी असते अनिल चव्हाण यांनी 2021च्या पासून किंवा त्याच्या पूर्वीपासून स्वप्नातील निरा कशी असावी त्या संदर्भात एक माझं आणि आमच्या सहकाऱ्यांचं एक मत होतं की निरा शिवतक्रार हे गाव पाहिलं गेलं तर 25,000 लोकसंख्येचं गाव आहे. ह्यामध्ये प्रामुख्याने जो मुद्दा आहे गावठाणाचा विषय आहे. त्या गावठाणाच्या विषयामध्ये शिवतक्रार गाव छोटंसं असल्यामुळं त्या गावाला त्या प्रमाणातच तत्कालीन 1 मे 1960 साली जे क्षेत्रफळ दिलं गेलं त्याचं जे गावठाण आहे ते थोड्याच प्रमाणात असल्यामुळं वाढीव गावामध्ये जे आता आपल्याला निरा शहर वसलेलं दिसते त्या शहरामध्ये जेवढे बाजारपेठ आहेत त्यातील 95% लोक ही शेतीमध्ये आहेत. त्यामुळं ह्या ठिकाणच्या व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना सहकारी बँकांचं कर्ज मिळत नव्हतं. आणि हे काम मिळत नाही आम्ही त्याची चौकशी केली असता इथं गावठाण नसल्यामुळं ह्याच्यामध्ये तुमच्या शेती सातबाऱ्याच्या नकाशावर शेती असल्यामुळं लोन मिळण्यासाठी बिनशेती जमिनी लागत होत्या आणि ह्या होत नव्हत्या. त्यासाठी आम्ही 6 डिसेंबर 2018ला सर्वपक्षीय मागणी तत्कालीन सरपंच दिव्या पवार यांच्याकडे केली. त्याच्याबरोबर त्या काळात आमचे सहकारी अनिल अण्णा होते, अमोल साबळे होते, तत्कालीन उपसरपंच बाळासाहेब भोसले, विजय शिंदे सदस्य, हरिभाऊ जेदे होते. त्यांच्याकडे आम्ही मागणी केली की बाबा निरा शहरामध्ये नगरपरिषद होणं गरजेचं आहे. कारण का निरा जर आत्ता पाहिलं तर 25,000 लोकसंख्येचं गाव आहे पण शैक्षणिक क्षेत्रामध्ये निरा मागासलेला आहे. त्यासाठी आम्ही मागच्या वर्षामध्ये पुणे विद्यापीठाकडे एक अर्ज दाखल केला की निरा शहर आणि पंचक्रोशीसाठी इथं सिनियर कॉलेज आर्ट्स, सायन्स, कॉमर्स होणं गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आम्ही अर्ज दिला शासनाकडे प्रस्ताव हे जुलैमध्ये विद्यापीठं सादर करतात, आमचा प्रस्ताव ऑगस्टच्या काळात गेला. त्यामुळे शासनाकडनं आम्हाला पत्रव्यवहार असा आला की पुढच्या 2024-25मध्ये निरेमध्ये शैक्षणिक सिनियर कॉलेज होण्यासाठी बिंदू मिळण्यासाठी आपण प्रस्ताव पुनश्च दाखल करा. तर ह्या ठिकाणी निरेची बाजारपेठ मोठी असतानासुद्धा बारामती तालुक्यातील सोमेश्वर भागामध्ये कॉलेजेस झाले. ज्या भागामध्ये तुमचं शैक्षणिक विकास असेल तो भाग कधीही मागास राहत नाही. बँकिंगमध्ये मागास आहे. निरेमध्ये फक्त महाराष्ट्र बँक होती, IDBI बँकेची मागणी केली, स्टेट बँक यायला तयार आहे. पण इथल्या लोकांना शेती जमिनी असल्यामुळं इथं कुठलंही लोन मिळत नाही. त्यामुळं पतसंस्थेचा सुळसुळाट झालेला आहे. मी पतसंस्था मालकांवर किंवा चालकांवर आरोप करत नाही, पण इथल्या माझ्या सर्वसामान्य नागरिकांना बँकांचं कर्ज न मिळाल्यामुळं चढ्या व्याजदराने पतसंस्थेचे लोन घ्यावे लागतात. तर ह्यातून सुटका मिळण्यासाठी एकमेव पर्याय हा निरा नगर परिषद होणे हे काळाची गरज आहे. रोजगाराच्या बाबतीत माझं स्वप्न आहे की निरा शहराच्या नगर परिषद हद्दीमध्ये आहे. असं आपल्याला मी सांगू इच्छितो की निरा घाटाचं शिल्प जे आहे ते आपण खाली पाहू शकता की अशा पद्धतीचं हे निरा महादेव घाटाचं शिल्प आम्ही रेखाटलेलं आहे. त्याच्या संदर्भात जिल्हाधिकारी यांनीसुद्धा सकारात्मक दृष्टिकोन घेऊन आम्ही माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील यांच्या माध्यमातून हा घाट सुधार विकास प्रकल्पाचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लवकरच आमचे जे मुद्दे आहेत निरा पोलीस स्टेशन हे निरेला होणं गरजेचं आहे. कारण का निरेचा क्राईम रेशो बघितला तर वाढलेला आहे. निरेला साधी कंप्लेंट लोकांना द्यायची असेल तर 24 किलोमीटर जेजुरी या ठिकाणी जायला लागतं. निरेचा जर आत्ताचा हे बघितलं तर सगळ्या गोष्टीमध्ये MSCB असेल, टेलिफोन एक्सचेंजमध्ये जेजुरी निरेच्या अंडर आहे. फक्त पोलीस स्टेशन हे देवस्थानमुळं जेजुरीला गेलेलं आहे. तर आत्ता येणाऱ्या कॅबिनेटमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 2 नवीन पोलीस स्टेशनमध्ये राजगुरुनगर आणि निरा ही प्रस्तावित पोलीस स्टेशन आहेत. लवकरच आपल्या निरा पोलीस स्टेशनच्या निर्मितीस शासनात स्तरावरून मान्यता मिळेल आणि पुढच्या आठवड्यातच होणाऱ्या कॅबिनेटमध्ये शक्यतो तो विषय घेतला जाईल. त्या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे नेते अजितदादा पवार यांच्याकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. निरा MIDC अस्तित्वात येण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. ती MIDC जर बसली तर बऱ्यापैकी इथल्या निरा शहर आणि पंचक्रोशीतील लोकांना ह्याचा फायदा होईल. कारण का निरा शहरामधून 5 ते 7,500 हजार लोक दर दिवशी आपल्या रोजीरोटीसाठी शिरवळ, लोणंद, फलटण, सासवड, पुणे या ठिकाणी, बारामती या ठिकाणी आमच्या इथल्या महिला जातात. तर आमची एक मागणी आहे की लवकरात लवकर पुढील काळामध्ये निरा MIDC होणं गरजेचं आहे.
आणि निरेच्या रोजगाराच्या प्रश्नापेक्षा निरेतील जे व्यापारी पेठ वाढण्यासाठी मागच्या वर्षी तत्कालीन उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही अनिल अण्णा आणि आम्ही पत्रव्यवहार केला आणि निरेच्या शिवेवरचा जो रस्ता आहे, बायपास रस्ता आहे, अजितदादांनी त्या काळात सांगितलं होतं की निरेला भविष्यात वाढत्या रहदारीपासून मुक्तता करण्यासाठी बारामती नीरा रोडचं बायपास केंद्राकडून होणार आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत आहोत. भविष्यातील वसाहत शिवतक्रारच्या दिशेने वाढेल, तिथेही रोजगार उपलब्ध होतील. आणि नीरा घाटाचा जो मुद्दा अनिल अण्णांनी सांगितला, त्या घाटामधलं थोडक्यामध्ये मी माहिती देतो. पूर्वी अनिल अण्णांनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये शिखर समितीच्या बैठकीमध्ये सुरेजी खाडी माननीय मंत्री यांच्या माध्यमातून शिखर समितीमध्ये आळंदी देहू भंडारदरा विकास आराखड्यामधून आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गावर नीरा येथे शाही स्नानाचा जो सोहळा होतो, त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये दत्तघाटावर जसा घाट झालेला आहे तसाच घाट नीरा शहराच्या कडेला महादेव घाट असा व्हावा, ह्यासाठी अनिल चव्हाण मित्रमंडळ यांच्या माध्यमातून नीरा नदी स्वच्छता अभियान राबवलं आणि समर्थ बैठक नीरा यांच्या माध्यमातून त्या नीरा नदी स्वच्छता केली. ह्या घाटाचा एक हेतू आहे की नीरेला एक नैसर्गिकरित्या वार्ड नंबर 1 आणि 6च्या बाजूला नीरा नदी वाहत असल्यामुळं ह्या ठिकाणी एक पर्यटन स्थळ भविष्यात विकसित होऊ शकतं. ह्या पर्यटन स्थळामध्ये रेल्वे जुना जो ब्रिटिशकालीन पूल आहे त्या पुलाला 3 प्रकारचे कलरमध्ये नाईट व्ह्यूची लाईटिंग करून, जसं आपल्या दिवे घाटामध्ये विठ्ठलाची मूर्ती त्या पद्धतीचीच विठ्ठलाची मूर्ती आपण त्या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नीरेच्या रेल्वे पुला शेजारी एक बेट आहे जिथं नीरा नदी दुफळी जाती, दोन्ही साईडनं पाणी वाहिलं जातं, त्याच्या बेटावरती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती आणि तुकाराम महाराजांची मूर्ती असे शिल्प उभे करून, जे आत्ता ड्रेनेजचा विषय आहे की नीरा शहराचं जे ड्रेनेज पॉलिकेम पर्यंतच्या बंधाऱ्यामध्ये सोडलं जातं, ते मलनिसारण त्या घाटामध्ये बंदिस्त जाऊन बंधाऱ्याच्या पलीकडे ते पाणी सोडलं जाईल आणि पूर्वी जसा बंधारा अडवल्यानंतर त्याचं बॅकवॉटर जे आहे ते पाणी पुरवठ्यापर्यंत रेल्वे पुलापर्यंत येईल. त्यामुळे तिथं बोटिंगची व्यवस्था होईल, चौपाटी नव्याने निर्माण होईल आणि नीरा, लोणंद, सोमेश्वर पंचक्रोशीतील नागरिकांना संध्याकाळच्या वेळी एक आपला वेळ घालवण्यासाठी किंवा एक हे करण्यासाठी साधनं उपलब्ध होतील. तसेच नीरेतील परिसरातील लोकांना त्या ठिकाणी आपापले व्यवसाय करण्यासाठी चौपाटी अस्तित्वात येईल. आळंदी देवस्थानने सुद्धा त्या घाटासाठी पत्र दिलेलं आहे की नीरा नदीचा जो घाट आहे तो घाट पूर्व बाजूला न होता दत्त घाटाच्या समोर पश्चिम बाजूला तो घाट होण्यासाठी आळंदी देवस्थानाने तसंच शासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. आमची एकच मागणी, जर नीरेचा खरंच विकास करायचा असेल तर सर्व पक्षीयांनी एकत्र येऊन ह्या घाटाचा विकास करणं गरजेचं आहे. कारण का हे पर्यटन स्थळ एक नावलौकिक म्हणून नीरेला एक चांगल्या प्रकारची ओळख निर्माण करेल. रेल्वेच्या बाबतीतला प्रश्न आहे की मागं आम्ही आंदोलन केलं होतं की त्या रेल्वेच्या बाबतीत नीरेमध्ये आज पुणे डिव्हिजन असतानासुद्धा नीरेमध्ये सुपरफास्ट गाड्या ह्या थांबल्या जात नाहीत. तर त्या गाड्या थांबण्यासाठी आम्ही तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे आणि डिव्हिजनल मॅनेजरला सांगितलं आहे. तर त्यांचं सांगणं आहे की तुमच्या ग्रामपंचायतनी पत्रव्यवहार करा, पण हे खासदारांचं काम आहे पार्लमेंटमध्ये विषय. तर आम्ही आता रेल्वेला हा मागणी केलेली आहे की पुणे आणि मिरज महानगरपालिकेतून रेल्वे पाण्यासाठी रेल्वे 8 ते 10 कोटी साधारणतः अंदाजे खर्च करते. तेच पाणी नीरा ग्रामपंचायत कमी दरामध्ये 1 ते 1.5 कोटीमध्ये वार्षिक दरामध्ये आम्ही तुम्हाला पाणी पुरवठा करतो. त्या बदल्यात आम्हाला नीरा येथे सर्व सुपरफास्ट गाड्या थांबाव्यात. त्या जर गाड्या थांबल्या तर नीरेतील संध्याकाळी 7ला बसलेला माणूस सकाळी 6 वाजता वास्को द गामा या ठिकाणी निव्वळ साध्या तिकिटामध्ये 300 ते 500 रुपयाच्या तिकिटामध्ये पोचल. तर ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. बंद झालेला माल धक्का नीरेचा तो पुन्हा सुरू केल्यास नीरेतील माताडी जे कामगार आहेत त्यांनाही तो रोजगाराचा प्रश्न उपलब्ध होईल. तर आमची एकच मागणी की भविष्यातील नीरा शहर एक नावलौकिक शहर म्हणून उदयास येईल आणि पंचतारांकित MIDC ही थोपटेवाडी पट्ट्यात बसून नीरा शहरासहज पंचक्रोशीतील निंबूत असेल आसपासच्या सर्व गावातील लोकांना रोजगाराचं एक साधन उपलब्ध होईल. हे आमचं विजन आहे. म्हणजे हे नागरिकांच्या घाट कसा असावा बोला ती खाली ठेवा. बरं, दाखवून खाली ठेवा. माझा प्रश्न अमोल साबळे जे तुम्हाला आहे
की परवा जे बाईट झाली त्याबद्दल संविधानावर जास्त बोलण्यात आलं आणि संविधानावर बोलताना जास्तीत जास्त तुमच्यावर फोकस करण्यात आला, याबद्दल आपलं मत काय? प्रथमतः सर्व महापुरुषांना तिवार वंदन करतो. हा जो विषय होता तो कचऱ्याचा विषय होता आणि एक आम्ही सामान्य नागरिक म्हणून छोट्याशा घरातून कुटुंबातून आलेला व्यक्ती जर कचरा डेपो जाऊन ती व्यक्त करण्यासाठी मीडिया पुढं बोलत असेल तर त्यांना राग का आला? आणि सगळ्यात मोठी ह्यांची चुकी काय झाली, ज्या मीडियाने आवाज उठवला, ज्या चॅनलने आवाज उठवला त्याच चॅनलला त्यांची प्रतिक्रिया दिली पाहिजे. कारण त्यांना जर वर्ग मानणारा असेल तर मीडियाने जर आवाज दिलाय तर त्याच मीडियाला तुम्ही बोललं पाहिजे. आणि संविधान तुम्ही म्हणताय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करताना 6750 जातीसाठी ती घटना तयार केली. एका जातीसाठी आणि एका समाजासाठी संविधान नाही तयार केलं. संविधान मी वाटताना मी तुमच्यासारखे पुष्पगुच्छ आणि गुलाबाचं फूल देत नाही, कारण मी देतानाच जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं वाचाल तर वाचाल ते एक पुस्तक देतो आणि अख्खा भारत पूर्ण देश त्या संविधानावर चालतो. ते संविधानाची प्रस्तावना मी घरापर्यंत आत्तापर्यंत 5000 मी वाटलेले आहे आणि दिलेले आहे. तर मी आहेच संविधान पुरस्कार. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय राहिला जो तुम्ही कचऱ्याचा मुद्दा काढला, आमचा विषय कचऱ्याचा आहे, तुम्ही विषय दुसरीकडेच न्याला आहे. आम्हाला राजकारण हे आत्ता प्रमोद काकडे नीरा ग्रामपंचायतचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, अनिल अण्णा हे सगळे ह्यांनी मत व्यक्त केलं. पण आमचं म्हणणं काय की ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिताना 340 कलम केलं. 340 कलम म्हणजे काय की आरक्षण म्हणजे एका जातीसाठी नाही, चोरून घेतलेलं आरक्षण नाही. आरक्षण म्हणजे अजून तुमच्या नीरा विकास आघाडीमध्ये बघा, पूर्ण बोलतोय मी आणि माझ्याकडं ऑन रेकॉर्ड तुमचं भाषण आहे. तुम्ही गुले अक्काच्या त्या पटांगणामध्ये भाषणामध्ये बोललेला की प्रत्येक वर्षी नीरा विकास आघाडी, बघा मी ग्रामपंचायत म्हणत नाही, नीरा विकास आघाडीचा प्रत्येक वर्षी एक वर्ष सरपंच असेल असं ह्यांनी मत व्यक्त केलेलं. मग ही आत्ता नीरेमध्ये नीरा विकास आघाडीच्या पॅनलमधनं मतदान घेतलंय तर नीरा विकास आघाडीचाच सरपंच 3 वर्ष का, हा असणारा माझा जनतेतून सवाल. जर सरपंच होते ते म्हणायचे 40 वर्ष चव्हाण, अहो पण 40 वर्ष चव्हाणाचा एकच सरपंच नाही चालला, एकच उपसरपंच चव्हाणांचे नाही चालले. आत्ता तुम्ही बघताय का निरेचा सरपंच काकडे, सरपंच उपसरपंच काकडे, कॉन्ट्रॅक्टदार काकडे. हिथं आत्ताच आम्हाला असं दिसतंय की ही काकडे का. आणि मुद्दा होऊन सांगतो, निरेचा विकास करताना आम्ही सुरक्षित नाही आहे. आमच्या पूर्णपणे लहान मुलं रस्त्याने जाताना अपघात होतोय, सुरक्षित नाही. महिला वर्ग निरेमध्ये सुरक्षित नाही, हा मोठा प्रश्न आहे. ग्रामसभेत 10 वेळा म्हणतोय आम्ही, आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारी द्या. का नाही होत? का गुन्हेगारी क्षेत्र वाढले? ह्या 2-2.5 वर्षात मोठे असे अपघातात 302 सारखे गंभीर गुन्हे होत्या. त्याला कारणीभूत का? हे ठोस निर्णय घ्यायला का हिथं का कमी पडताय? हा असणारा आमचा जनतेतून नीरा विकास आघाडीला प्रश्न. काही लोकांनी मला फोन केले, नीरा विकास आघाडी अमोल का म्हणतो. अहो तुम्ही बॅनर नीरा विकास आघाडी लावलाय म्हणले, आम्ही मत नीरा विकास आघाडीला दिलाय, मग आम्ही काय काकड्यांना म्हणणार आहे का नीराज विकास आघाडी? जर तुम्हाला नीरा विकास आघाडीचा राग आलाय तर मी पण कार्यकर्ता शाहू फुले आंबेडकर विचाराचा माणूस आहे. मी पाईक आहे, या पुरंदरमधला रहिवासी. आमच्या इथं पिढ्या निरेमध्ये गेल्यात. आम्ही येताना इथं रेल्वेच्या कडेला आमच्या आजोबांनी पालं करून राहिल्यात. आज आम्ही बंगल्यात राहिलो फक्त बाबासाहेबांमुळे. मग बाबासाहेब आम्ही सांगतोय म्हणून तुम्हाला एवढा त्रास का? हा असणारा आमचा सरपंच कुणालाच प्रश्न नीरा विकास आघाडीच्या त्या कार्यकर्त्याला तर असणारा हा प्रश्न आहे. निरेतने हे खूप प्रश्न येत आहे. फक्त आम्हाला ही विषय दुसरीकडे न्यायचे नव्हते. फक्त आमचं एक कागदावरच तुम्हाला परवा पण बोललोय, नीरा विकास आघाडीने सुंदर एक असा लेख लिहिलेला बॅनरला, स्वच्छ नीरा सुंदर नीरा. फक्त कोऱ्या कागदावर स्वच्छ सुंदर नीरा दिसताना आम्हाला दिसत आहे. राहिला हा तुम्ही परत एक विषय काढता की आमची स्वच्छ. अहो स्वच्छ असता तर काल तुमच्याकडे लाईव्ह काल फोटो सगळीकडे तुम्ही कचरे स्वतःच उचलला का? आम्ही उचललाय कचरा? तुमच्या ह्याने दाखवता आणि म्हणताय निरेत कुठं कचरा आहे.
कचरा हा मोठा विषय वाढलेला आहे. पुरंदर तालुक्यामध्ये हाच ठिणगी कचऱ्याची पेटलेली आहे. राजकीय तुमचं राजकीय काय असेल ती तुमचं तुम्ही बघा. आम्ही घरपट्टी पानपट्टी भरतो, त्यात आम्हाला आरोग्याची समस्या तुम्ही पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणून आम्ही त्या डेपो जाऊन आम्ही बोललो. तर राग यायची काय तुम्हाला संबंध? जर राग येत असेल तर तुम्ही मीडियाला आम्ही 5 मिनटं बोललो तर तुम्ही 40 मिनटं का बोलला? ज्या मीडियाने आमची दखल घेतली त्याच मीडियाला तुम्ही का नाही उत्तर दिलं? दुसऱ्या मीडियाला का उत्तर दिलं? हा असणारा आमचा जनतेतून प्रश्न आहे. जे संविधान बाबासाहेबांनी आम्हाला दिलं तेच संविधान मी जनतेपर्यंत आता घराघरात पोहोचवतो. आणि सगळ्यात मोठा एक प्रश्न राहिला, सगळ्यांकडनं बोलायचं राहिलं. जल योजना ही 43 कोटीची होती, मान्य आहे सगळ्यांना, ग्रामसभेत झालं मान्य. ती कुणी दिली हो? ज्या देशाचे प्रमुख, ज्या 302 खासदार निवडून दिलेलं BJP सरकार, आणि नंतर BJP सरकार नाही लागत भारत सरकार म्हणून ती स्कीम आली. आज या गावागावात पोचले का? म्हणून आमच्याच नरेंद्र मोदीचा फोटो या बॅनरला लावला नाही निरा विकास आघाडीने. का निरा विकास आघाडीमध्ये BJPचे कार्यकर्ते नाही का? हा जाणून बुजून तुम्ही घोळ करत आहे, हे आम्हाला न पटणारा विषय आहे. आम्ही पण सर्व पक्षाला मानतो, आणि मानताना बाबासाहेबांनी सांगितलं एकच कलम, दॅट इज भारत आणि दॅट इज इंडिया, हेच कलम राहणार. आणि शेवटच्या नागरिकापर्यंत आणि त्या लास्टच्या नागरिकांपर्यंत हेच मताचा पण अधिकार टाटा, अंबानी आणि बाटा ह्यांना पण तोच अधिकार दिला. आणि झोपडीतल्या पालातला पारधी समाज असू द्या, दलित समाज, वंचित समाजाचा असू द्या, तोच मताचा अधिकार त्याच बाबासाहेबांनी दिला आहे. मग विचारलं तर तुम्हाला एवढा का राग येतोय? आम्ही कचऱ्याच्या डेपो गेलो तर तुम्हाला अजून एक प्रश्न आहे, वंचित दलित समुदायातली डोंबरी समाजाची घरं काढली का नाही तुम्ही आवाज उठवला? त्यांची मतं तुम्हाला चालली जोपर्यंत तुम्ही रात्रभर तिथं बसला मताच्या दिवशी. आता का मताला गाडी तुम्ही घेऊन मतदान तिथं करायला आहे, मग आता का त्यांना गरज राहिला? हा असणारा आमचा जनतेतून प्रश्न. हा तुम्हाला का राग आला? ही संविधान म्हणतो का मी एकाच जातीला संविधान वाटतोय? तुम्हाला नाही दिला, तुम्ही आत्तापर्यंत कार्यक्रमात लाईव्ह नाही आहे माझ्या संविधानामध्ये असणारा हा प्रश्न आहे. 26 नोव्हेंबर 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना तयार करून पूर्ण भारतामध्ये संविधान दिलं. 6750 जातीला दिलं. एका जातीला मी संविधान वाटत नाही. संविधानाच्या चौकटीत तुम्ही करा काम. मी जर करत असेल तर, मी सत्तेधारी असेल तर मी संविधान सगळ्या स्तंभ उभा केले असते गावागावात. जसं आपले बारामती लोकसभेचे खासदार ताई त्यांनी बघा जेजुरीमध्ये, सासवडमध्ये संविधान उभा केलं. तुम्ही काय नुसतं तुम्ही ग्रामसभेत बोलला संविधान, अजून संविधान एकही उभा केलेला चौकात दिसत नाही आम्हाला. हा असणारा आमचा जनतेतून प्रश्न. आणि परत दुसरा विषय राहिला महाविकास आघाडी. एकीकडं महाविकास आघाडी म्हणायचं, एकीकडं आमच्या मोदींचे फोटो लावायचे नाही बॅनरला. ही निरा विकास आघाडीतून होणारा हा प्रश्न आहे. म्हणून माझी विनंती आहे की जेव्हा वर्ण केंद्रातून निधी येत असेल तेव्हा सर्व प्रोटोकॉलनुसार तुम्ही फोटो लावावे अशी विनंती आहे आमची. आपल्याही बाबतीत परवाच्या बाईट्समध्ये जे विधान झालं त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? मला विद्यमानांना सांगायचं आहे की मुळात माझा भाऊही उभा नव्हता इलेक्शनमध्ये, माझी वहिनी उभा होती. नक्की आता हे विधान त्यांनी नक्की कोणाला केलं आहे? म्हणजे माझा भाऊ जर निवडून आणायचा असं जर त्यांनी विधान केलं असेल तर माझा भाऊ उभा नव्हता, वहिनी उभा होती. आणि शेवटी लोकशाही राज्यामध्ये जो काम करेल, जो पळेल त्याला जनता निवडून देणार आहे. त्याच्यामुळं मी त्यांच्याबद्दल म्हणजे हे काहीच बोलणार नाही. फक्त माझं एवढंच सांगणं आहे की बाबा जे वास्तव्य होतं, नदीमध्ये मिठाचे खडे पडले तर चांगलीच गोष्ट आहे, उलट पाणी निर्मळ होईल. परंतु कचरा पडल्यानंतर आम्हाला जर संविधानाने कलम 19 निषेध करण्याचा अधिकार दिलेला, आणि तो आम्ही जर संविधानाच्या चौकटीत बसून त्यांचा निषेध केला असेल, जो प्रतिनिधी आतून निवडून देतो तो प्रतिनिधी जर काम करत नसेल तर कलम 19 प्रमाणे आम्हाला निषेध करण्याचा अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने दिलेला आहे. मग त्या संविधानामध्ये राहून जर जे वास्तव्य आहे, माझी भूमिका काय कुठल्याही पॅनलची नाही. पहिली गोष्ट जे आहे ते वास्तव्य मांडत राहायचं. मी आत्तापर्यंत माझ्याकडे विजन होतं पर्यावरणासंदर्भात, आणि झाडे लावली पाहिजेत, पर्यावरण वाचवलं पाहिजे. जर पर्यावरणाला आपण वाचवलं नाही, काय दोष आमचा? पर्यावरणाला जर आम्ही वाचवलं नाही तर पर्यावरण आमचं रक्षण कसं करेल? तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलं आहे, कारण ही संतांची भूमी महाराष्ट्र, इथं वीर क्रांतिकारी असे क्रांतिकारी ह्या महाराष्ट्रात जन्माला आले आहेत. आणि त्यांनी दिलेला विचारांचा वारसा जर आम्ही जोपत असेल आणि त्याचं जर तुम्हाला दुःख होत असेल तर आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे.
आणि आपल्या सुधारणा करून घ्या. परत चुकीचं वक्तव्य असं करू नका, एवढीच माझी तुम्हाला विनंती. अर्जुनराव जेदे, राहणार निराशिव तक्रार. मी सध्या आम आदमी पार्टी पुरंदर तालुका युवा आघाडी अध्यक्षपदी काम करत आहे. गेले मी 4 महिने निराशिव तक्रार गावचा सर्वे केला आहे. अनेक त्रुटी जाणून आले आहेत. अनेक लोकांच्या सर्वसामान्यांच्या मागण्या आहेत. तरुण पोरं बेरोजगार आहेत. गेले 40-50 वर्ष निरकर घरपट्टी पानपट्टी रेग्युलर भरत आहे, पण त्या मानाने प्रत्येक वार्ड वाईज लहान मुलांना गार्डन नाही, इथं वाचनालय फ्रीमध्ये नाही आहेत. कचरा कोंडीचा तर प्रॉब्लेम आहे. शुद्ध पाणी निरेकरांना प्यायला नाही आहे. 5 वार्ड वगैरे गेले 7-7 वर्ष रस्ते होत नाहीत. झाडे झुडपे तोडले जात नाही. आत्ता मागच्या महिन्यामध्ये निराडावा अस्तरीकरणाचा ज्यावेळेस मुद्दा होता, त्यावेळेस विद्यमान ग्रामपंचायत सरपंचांच्या मिस्टरांनी व उपसरपंचांनी मला 4-5 दिवस हेलपाटे मारायला लावले, सपोर्ट नाही केला. इतर सर्व ग्रामपंचायतींनी 10 ग्रामपंचायतींनी NOC दिल्यानंतर ह्यांनी NOC दिली. की मी एक विरोधक नाही आहे की गावचा कसा डेव्हलपमेंट झाला पाहिजे. सर्व पक्ष हा बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन गावचा विकास झाला पाहिजे, डेव्हलपमेंट झालं पाहिजे, हे विजन आखलं पाहिजे. गटर रस्ता वगैरे बेसिक थिंग्स आहे. वी आर ऑल्सो एज्युकेटेड पर्सन्स. We are attempt 2 times MPC exams and handling 800 crores company turnovers. There is not only it is nothing of me. Only 12 year turnover of this Gram Panchayat. We are all persons looking visions for jobs, developments. या माध्यमातून मला त्यांना सांगायचं की आम्ही पण शिकलेलो आहे. कोणाची तुम्ही अक्कल काढू नका. बोलण्या ह्याच्यातनं मिठाचा कडा कोण टाकलं आहे, कुणी अर्थ आणतं आहे. आम्हाला विजन पाहिजे, विकास पाहिजे गावचा. आणि जे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यासाठी मी त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी माझं स्वागत केलेलं आहे. त्या पद्धतीने स्वागत केल्याप्रमाणे त्यांनी ओपन विशेष ग्रामसभा आयोजित करावी आणि त्यामध्ये सर्व ग्रामस्थांचे मुद्दे जाणून घ्यावे. आज नीरा पोलीस स्टेशनला लेडीज कॉन्स्टेबल नाही आहेत. पार्किंगची व्यवस्था एका दिवसाला ह्या बाजूला, एका दिवसाला त्या बाजूला पार्किंग व्यवस्था पाहिजे, वाचनालय पाहिजे. ह्या सर्वासाठी 18 सप्टेंबर 2023ला मी निवेदन त्यांना बनवलेलं होतं. गटविकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे दिलेलं आहे. त्यांनी प्रथम मला ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे सपोर्ट करावा लावला निवेदन. ते निवेदन त्यांना सबमिट केलेलं आहे 20 सप्टेंबर 2023ला. त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात विशेष ग्रामसभा आयोजित केली पाहिजे. त्यामध्ये मी आत्ता बोलल्याप्रमाणे सर्व तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी व्यवसाय कसा वाढेल, निरेच्या बेरोजगार मुलांना कसे व्यवसाय मिळतील, नोकरी कशा लागतील. परत इथं शेतकरी बांधव असल्यामुळे शासकीय जनावरांचा दवाखाना, डॉक्टर कसे उपलब्ध होतील, या गोष्टींदेखील बोललेलं आहे. ते निवेदन केले. सरपंच 15 दिवसात हे करतील. अस्तरीकरणाचा मी प्रश्न पूर्णत्वाला नेलेला आहे. रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.